नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुंबईसह जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस येणार. पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज चिंता वाढवणारा आहे. सध्या राज्यभरात शेतकरी वर्गामध्ये भीती आणि चिंता वाढत चालली आहे. कारण हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावरील संकट बनले आहे. विशेषतः मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे आणि फळबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला असून तो अंदाज शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे. त्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात येत्या काही दिवसात तुफान स्वरूपाचा पाऊस होणार असून अनेक भागातील ओढे नाले नद्या भरून वाहण्याची शक्यता आहे. पंजाबराव डक यांनी 24 मे 2025 रोजी वार शनिवार दिलेल्या अंदाजानुसार 24 मेपासून 30 मेपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा सिलसिला सुरू राहणार आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा पाऊस केवळ किरकोळ पाऊस न राहता गंभीर स्वरूपाचा असणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील इतर भागात प्रचंड पावसाचा जोर राहील. त्यांनी असेही म्हटले की मुंबईत तर जनतेला विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. कारण इतका पाऊस पडेल की वाहतूक, वीजपुरवठा आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांनी त्यांच्या अंदाजात पुढे सांगितले की हा पाऊस 2-2 दिवसाच्या फरकाने विविध भागामध्ये पडणार असून त्यामुळे जमिनीतील सुमारे 1 फूट ओलावा साठण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामासाठी ही परिस्थिती काही प्रमाणात सकारात्मक असली तरी सध्याच्या हवामानात हा पाऊस धोकादायक ठरू शकतो. कारण काही भागामध्ये पिकांची काढणी अजून पूर्ण झालेली नाही आणि अशावेळी मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे किंवा काढून ठेवलेल्या पिकांचे जास्त नुकसान होऊ शकते. याशिवाय शेतात काम करणाऱ्या मजुरांचे आरोग्य, जनावरांचे व्यवस्थापन आणि घरातील मालमत्ता या साऱ्यावरही या पावसाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यानुसार जर आपण बघितले तर डक यांच्यानुसार मुंबई हा सर्वाधिक पावसाचा फटका बसणारा भाग ठरेल. त्यानंतर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल. याशिवाय खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्येही पावसाची तीव्रता जाणवेल. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. शेतीविषयक निर्णय घेताना हवामान अंदाज डोळ्यासमोर ठेवावा लागेल. तसेच प्रशासनाने देखील ह्या संकटाचा विचार करून वेळीच आवश्यक उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. पावसामुळे जास्त नुकसान होऊ नये म्हणून हवामान खात्याने काही माहिती दिलेली आहे, काही सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक हवामान केंद्राकडून दिलेले रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट नियमितपणे पहा. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय घेता येतो. निचांकी भागापासून दूर राहा. पूर येण्याची शक्यता असलेल्या भागामध्ये जाऊ नका. अशा ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता जास्त असते. वीज गळतीपासून सावधगिरी बाळगा. विजेचे तुटलेले किंवा ओले वायर टाळा. कोणत्याही वीज उपकरणांना ओल्या हातांनी स्पर्श करू नका. वाहनांची काळजी घ्या. पावसात वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून गाडी नेणे टाळा. घरात आवश्यक ती तयारी ठेवा. टॉर्च, बॅटरी, पिण्याचे पाणी, औषधे आणि पहिला उपचार किट घरात तयार ठेवा. शाळा व कार्यालयीन सूचना. हवामान विभाग किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शाळा, कॉलेज किंवा कार्यालय बंद ठेवण्यात येऊ शकतात. शेती व जनावरांची काळजी घ्या. शेतकरी बांधवांनी पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत किंवा संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना उंच जागी ठेवावं. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. बचावकार्य किंवा स्थलांतरांची सूचना मिळाल्यास लगेच प्रतिसाद द्या. हवामान खात्याने दिलेल्या या सूचनांचे पालन केल्यास पावसामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा.